मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। माटुंगा, दादर, हिंदमाता परिसरात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव भागात अंधार झालाय। मुंबई आणि मुंबईचे उपनगरात कालपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पाऊस पडतोय। मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झाली आहे। आपण पाहतोय सध्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव भागात अंधार पसरलेला आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचंही दृश्य आहे। सकाळी 10 वाजता वाहनांच्या हेडलाईट सुरू असल्याचं अनोखं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळालेलं आहे। कारण पावसाचा जोरच इतका आहे आणि याच पावसामुळे अंधार झाल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे। तर मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने युद्ध पातळीवर तयारी केली होती। मात्र पालिकेचे हे सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरतानाही दिसलेले आहेत। मुंबईत जोरदार पाऊस असला तरी आपण पाहतोय सध्या ही दृश्य मुंबईतली, जिथं मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि याच पावसाचा आता रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतोय। रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून आता वाहन चालकांना वाट काढावी लागते। मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बघितलं पावसाने जोर धरलेला आहे। आज सकाळपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। तसंच आपल्या सोसायटीचा वारा देखील या ठिकाणी सुटलेला आहे आणि आपण बघितलं तर रेल्वे असेल, तसंच आपण बघतो की रस्त्यावरती आता सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण आता हे नायगाव येथील म्हाडा कॉलनीमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की पाणी साचायला ही सुरुवात झालेली आहे। पावसाचा पहिलाच दुसरा दिवस आहे। कालपासून पावसाची सुरुवात झाली असून या ठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं की यावर्षी देखील पाणी तुंबणार नाही, पण आपण पावसाच्या पहिल्याच दिवशी आपण इथं या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसंच आपण इथं महानगरपालिकेकडून नालेसफाई देखील करण्यात आलेली नाही। आतापर्यंत 80% नालेसफाई पूर्ण झालेली आहे आणि 7 तारीख, आता 31 तारीख ही डेडलाईन होती, पण आता पुढे ती ढकलून 7 तारीख करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी 7 तारखेच्या डेडलाईनमध्ये कामं पूर्ण करा असं आव्हान महापालिकेला केलेलं आहे आणि जो काम करणार नाही त्याच्यावरती कारवाई करा असं देखील म्हटलेलं आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं मुंबईची आता तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं महानगरपालिका पूर्णपणे यशस्वी झालेली नाही असं दिसून येत आहे। पूर्णपणे फेल ठरलेली आहे महानगरपालिका, कारण की महानगरपालिकेकडनं या ठिकाणी कोणतंही तसं काम करताना दिसून येत नाही आहे। त्यामुळे आता महानगरपालिका यापुढे आता पुढच्या जो पाऊस पडणार त्यामध्ये कशी प्रकारे काम करेल आणि पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मनोज जयकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।